How are you? Today we are going to sing a poem which name is To the Market. The poem name is To the Market. This is very interesting poem. You can sing easily and you will take fun from this poem. तर विद्यार्थी मित्रांनो, टू द मार्केट ही जी पोएम आहे आपल्या इंग्रजीच्या पुस्तकातली अतिशय गमतीशीर आहे. धिस पोएम इज रिलेटेड अबाउट व्हेरियस थिंग्स अँड वी आर गोइंग टू लर्न सम कलेक्टिव्ह नाउन्स फ्रॉम दॅट पोएम ऑटोमॅटिकली. तर बघा, काही समूहदर्शक नामं किंवा जे ग्रुपने येतात त्यांना काय म्हणतो आपण, ते आपण ॲटोमॅटिकली याच्यामध्ये शिकणार आहोत आणि आपलं व्होकॅब्युलरीसुद्धा एकदम स्ट्रॉंग होणार आहे. आता आपण बघूया नेमकं. आय हॅव रिटन समथिंग अबाउट दॅट पोएम ऑन द ब्लॅकबोर्ड. तर बघा, ब्लॅकबोर्डवर मी काय लिहिलेलं आहे. सब्जेक्ट इंग्लिश, टू द मार्केट. हिअर यू कॅन सी द पेज ऑफ धिस पोएम ऑन द स्क्रीन. बघा, स्क्रीनवर तुम्ही जर या पोएमचं पेज बघत असणार तर तुम्हाला पोएम लिहिलेली आहे आणि तिकडे तुम्हाला असं दिसत असेल, चाइल्ड 1 सेज, देन चाइल्ड 2 सेज, देन चाइल्ड 3 सेज. जे 2 पॉईंट दिलेले आहेत त्याचा अर्थ सेज होतो. सेज म्हणजे चाइल्ड 1 सेज मीन्स पहिलं मूल म्हणालं, दुसरं मूल म्हणालं, तिसरं मूल म्हणालं. ज्यावेळेस ही ॲक्टिव्हिटी किंवा ही पोएम आपण लर्न करतो, सिंगिंग करतो, त्यावेळेस आपण आपल्या क्लासमधल्या भरपूर विद्यार्थ्यांना इन्व्हॉल्व करतो आणि एक फनी गेमसारखं हे गाणं आपण गुणगुणत असतो. मग त्याच्यासाठी काय करायचं आहे, म्हणून पेजवर तुम्हाला चाइल्ड 1 सेज, चाइल्ड 2 सेज, चाइल्ड 3 सेज, चाइल्ड 4 सेज असं न देत असं दिलेलं आहे. आणि पुढे साईडला तुम्ही जर पाहिलं तर वेगवेगळ्या थिंग्स दिलेल्या आहेत. मग त्या वेगवेगळ्या थिंग्स काय दिलेल्या आहेत, तर वेगवेगळे कलेक्टिव्ह नाउन्स आणि त्यांचे चित्र दिलेले आहेत, त्यांना काय म्हणतात ते दिलेलं आहे. जसं पहिल्या चित्राच्या बाबतीत देअर आर सम ॲपल्स आणि त्याच्या बाबतीत म्हटलेलं आहे की सम रेड शायनी ॲपल्स, सम रेड शायनी ॲपल्स. कसे, काही लाल आणि असे चकाकणारे ॲपल्स असं तिथं म्हटलेलं आहे. मग ही जी पोएम आहे ही एक प्रकारची चेन आहे. आपण बऱ्याच वेळेस गमतीने खेळ खेळतो, भाषिक खेळ खेळतो आणि उदाहरणार्थ एक खेळ जर सांगितला एकाने, आता मी जर म्हटलं मी एक शब्द वाढवतो, तोही शब्द बोलायचा आणि दुसरा आपण जर राऊंड पद्धतीने एखादा गेम सपोज दॅट आपण खेळायचं म्हटलं, समजून घ्या. मी तुम्हाला सांगतो, मी पहिला मुलगा आहे. मी या गेमवरून आपण कवितेकडे येणार आहेत. मी शब्द बोललो भारत. मी काय शब्द बोललो भारत. मग तुम्ही काय करायचं, भारताशी संबंधित काहीतरी शब्द बोलायचा. आता मी भारत बोललो, लगेच दुसरा जो माझा मित्र असेल तो बोलेल देश, मग तो म्हणेल भारत देश. तिसरा जो विद्यार्थी असेल अजून देशासंबंधी बोलेल, हे वाक्य तो पूर्ण करेल भारत देश. तिसरा काय बोलेल, भारत देश चांगला. लगेच पुढचा बोलेल भारत देश चांगला आहे. तर अशा पद्धतीने ही पण एक प्रकारचं एक लिंग्विस्टिक गेम आहे हा, आणि तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. मात्र त्याला आपल्याला गाण्याच्या स्वरूपात घ्यायचं आहे. बघा, मी आता तुम्हाला थोडं सांगतो. हिअर इज चाइल्ड 1 सेज, आय वेंट टू द मार्केट, डू यू नो व्हॉट आय बॉट? सम रेड शायनी ॲपल्स, दॅट्स व्हॉट आय गॉट. बघा, पहिलं मूल काय म्हणत आहे, आय वेंट टू द मार्केट, मी मार्केटमध्ये गेलो. डू यू नो व्हॉट आय बॉट? तुम्हाला माहिती मी काय आणलं? लगेच तो उत्तर देतोय, सम रेड शायनी ॲपल्स, मी काही लाल चमकणारे सफरचंद आणले. दॅट्स व्हाय गॉट, दॅट्स व्हॉट आय गॉट, जे मला मिळालेत. मग आपल्याला ही कविता म्हणताना काय करायचं आहे, मी इकडे एक बॉक्स केलेला आहे. हे जे आहे चाइल्ड 1 जेव्हा बोलेल त्यावेळेस तो असं बोलेल. चाइल्ड 2 काय करेल, हे पण बोलेल सम रेड शायनी ॲपल्स, आणि त्याने जी वस्तू आणलेली आहे ती तो बोलेल. मात्र ह्या ज्या कॉमन लाईन्स आहेत, लाईन नंबर 1, लाईन नंबर 2 अँड लाईन नंबर 4, ही तो कॉमन बोलेल. आणि इथं मग त्याच्यात तो त्याने जी वस्तू आणलेली असेल ती पण ॲड करेल आणि आपल्या आधीच्या मित्रांनी जी सांगितलेली वस्तू आहे
ती पण तो त्याच्यात ॲड करत जाईल आणि ही खूप मोठी अशी चेन तयार होईल कलेक्टिव्ह नाउन्सची. तर आपण बघूया. द फर्स्ट चाइल्ड सेज, आय वेंट टू द मार्केट, डू यू नो व्हॉट आय बॉट? सम रेड शायनी ॲपल्स, दॅट्स व्हॉट आय गॉट. व्हॉट विल चाइल्ड 2 सेज? तर 2 नंबरचं मूल काय म्हणतंय? तो पण आता ह्या 2 ओळी कॉमन आहेत. आय वेंट टू द मार्केट, डू यू नो व्हॉट आय बॉट? आय वेंट टू द मार्केट, डू यू नो व्हॉट आय बॉट? तो मग काय करेल? याचे सम रेड शायनी ॲपल्स इकडे ॲड करेल. सम रेड शायनी ॲपल्स, सम रेड शायनी ॲपल्स, आणि त्याने आणलेली वस्तू अ बिग लोफ ऑफ ब्रेड, आणि मग तो त्याला जोडेल दॅट्स व्हॉट आय गॉट, दॅट्स व्हॉट आय गॉट. 3rd नंबरचा चाइल्ड काय म्हणेल? तो आता यांच्या 2 इंच्या वस्तू घेईल. पहिल्या चाइल्डची वस्तू कोणती आहे? सम रेड शायनी ॲपल्स. 2 नंबरच्या चाइल्डची कोणती आहे? अ बिग लोफ ऑफ ब्रेड. मग तो तेव्हा ही जी चेन आहे ती त्याच्या वस्तूंनी जॉईन करेल. मग 3rd नंबरचा कसं म्हणेल माहिती आहे का? आय वेंट टू द मार्केट, डू यू नो व्हॉट आय बॉट? तो पहिल्यांदा म्हणेल सम रेड शायनी ॲपल्स, अ बिग लोफ ऑफ ब्रेड, आणि मग त्याची तिसरी आणलेली वस्तू अ पॅक ऑफ कलर पेन्सिल्स, दॅट्स व्हॉट आय गॉट. लगेच 4th नंबरचा चाइल्ड काय म्हणेल? या तिघांच्या वस्तू घेईल. सम रेड शायनी ॲपल्स असेल, अ बिग लोफ ऑफ ब्रेड असेल, अ पॅक ऑफ कलर पेन्सिल्स असेल, आणि त्याची वस्तू आहे अ सॅक ऑफ ग्रॅम फ्लोअर. अ सॅक ऑफ ग्रॅम फ्लोअर म्हणजे चणा डाळचं पिठाचं पोतं, तो त्याच्यात ॲड करेल. मग तो पहिल्यांदा म्हणेल सम रेड शायनी ॲपल्स, अ बिग लोफ ऑफ ब्रेड, त्याच्यानंतर अ पॅक ऑफ कलर पेन्सिल्स, अ सॅक ऑफ ग्रॅम फ्लोअर. म्हणजे 4th नंबरचाच काय करेल? ही तर वस्तू आणेल आणि त्या पूर्वीच्या तिघांनी आणलेल्या त्या पण तो आणेल. नंबर 5th काय करेल? यांनी ज्या 4 वस्तू आणलेल्या आहेत, सम रेड शायनी ॲपल्स किंवा अ बिग लोफ ऑफ ब्रेड, अ पॅक ऑफ कलर पेन्सिल, अ सॅक ऑफ ग्रॅम फ्लोअर, आणि मग त्याची वस्तू अ पॅक ऑफ लिक्विड सोप. मग 6th नंबरचा काय करेल? ह्या 5 पण आणेल, ह्या 5 पण आणेल, आणि त्याची तिथं जॉईन करेल सम ज्युसी राईप मँगोज. तो पण असं म्हणेल मग आय वेंट टू द मार्केट, डू यू नो व्हॉट आय बॉट? आय वेंट टू द मार्केट, डू यू नो व्हॉट आय बॉट? पहिली गोष्टी घेईल तो सम रेड शायनी ॲपल्स, अ बिग लोफ ऑफ ब्रेड, अ पॅक ऑफ कलर पेन्सिल, अ सॅक ऑफ ग्रॅम फ्लोअर, अ पॅक ऑफ लिक्विड सोप, आणि तो म्हणेल मग सम ज्युसी राईप मँगोज, दॅट्स व्हॉट आय गॉट. असा तो शेवट करेल. 7 नंबरचा काय करेल? अ पेअर ऑफ ब्ल्यू बेंगल्स, म्हणजे निळ्या कलरच्या बांगड्यांचा जोड आणला. मग तो त्यालाही असंच म्हणेल आय वेंट टू द मार्केट, डू यू नो व्हॉट आय बॉट? सम रेड शायनी ॲपल्सपासून सुरू करेल तर इथपर्यंत येईल, आणि त्याची जोडी अ पेअर ऑफ ब्ल्यू बँगल्स जॉईन करेल. आणि नंतर 8 नंबरचा काय करेल? तोही असं म्हणेल ही विल ऑल्सो से आय वेंट टू द मार्केट, डू यू नो व्हॉट आय बॉट? तो इथून सुरुवात करेल सम रेड शायनी ॲपल्स, अ पॅक ऑफ कलर पेन्सिल, अ सॅक ऑफ ग्रॅम फ्लोअर, अ पॅक ऑफ लिक्विड सोप, सम ज्युसी राईप मँगोज, अ पेअर ऑफ ब्ल्यू बँगल्स, अ बिग जार ऑफ हनी. आता नंबर 9चा चिल्ड्रन काय करेल? या 8 जणांनी जे आणलेले आहेत त्याही वस्तू आणेल, आणि त्याची जी थिंग आहे अ बंच ऑफ बिग बनानाज, केळीचा घड. अ बंच ऑफ बिग बनानाज, मोठे मोठे केळ्यांचा घड त्याने आणलेला आहे. तो ह्या 8 वस्तू पण ठेवेल, आणि तोही असं म्हणेल आय वेंट टू द मार्केट, डू यू नो व्हॉट आय बॉट? आणि मग पुढे म्हणेल तो सम रेड शायनी ॲपल्सपासून तर अ बिग जार ऑफ हनीपर्यंत येईल. आणि 10 नंबरचा जो असेल तो म्हणेल आय वेंट टू द मार्केट, डू यू नो व्हॉट आय बॉट? मग तो सम रेड शायनी ॲपल्सपासून सुरुवात करेल. सम रेड शायनी ॲपल्स, त्याच्यानंतर अ बिग लोफ ऑफ ब्रेड, अ पॅक ऑफ कलर पेन्सिल, अ सॅक ऑफ ग्रॅम फ्लोअर, अ पॅक ऑफ लिक्विड सोप, सम ज्युसी राईप मँगोज, अ पेअर ऑफ ब्ल्यू बँगल्स, अ बिग जार ऑफ हनी, अ बंच ऑफ बिग बनानाज, अ स्ट्रिंग ऑफ व्हाईट फ्लावर्स, दॅट्स व्हॉट आय गॉट. म्हणजे कडवं स्टार्टिंग होताना, स्टांजा स्टार्टिंग होताना या 2 ओळी येतील आय वेंट टू द मार्केट, डू यू नो व्हॉट आय बॉट, आणि शेवट होताना तो त्यांनी आणलेल्या वस्तू, आणि शेवट असा होईल दॅट्स व्हॉट आय गॉट. नाऊ लेट्स सिंग धिस पोएम बाय जॉईनिंग दीज ग्रुप्स. तर हे ग्रुप जॉईन करून आपण आता याचं प्रत्यक्ष सिंगिंग करून घेऊया. नाऊ आय एम टेकिंग द बुक, लिसन केअरफुली. बघा आता तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का?
ह्या एक एक वस्तू तुम्हाला जॉईन करायच्या आहेत. आणि पहिले लक्षात घेऊन घ्या. पहिलं आहे सम रेड शायनी ॲपल्स, दुसरं आहे अ बिग लोफ ऑफ ब्रेड, तिसरं आहे अ पॅक ऑफ कलर पेन्सिल्स, नंबर 4 इज अ सॅक ऑफ ग्रॅम फ्लोअर, नंबर 5 इज अ पॅक ऑफ लिक्विड सोप, नंबर 6 is some juicy ripe mangoes, number 7 a pair of blue bangles, number 8 a big jar of honey, number 9 a bunch of big bananas, and number 10 is a string of white flowers. Let's sing, listen carefully. आता चाल नीट ऐका आणि हे गाणं मस्त मजेशीर गुणगुणा, किंवा तुमचे भाऊ बहीण असतील त्याला तुम्ही असा गेम खेळू शकतात. नाऊ आय एम गोइंग टू सिंग दिस पोएम टू द मार्केट. आता मी सलग म्हणणार आहे, चाइल्ड 1 चाइल्ड 2 न म्हणता तुम्ही समजून जायचं आहे. आय वेंट टू द मार्केट, डू यू नो व्हॉट आय बॉट? आय वेंट टू द मार्केट, डू यू नो व्हॉट आय बॉट? Some red shiny apples, some red shiny apples, that's what I got, that's what I got. आता मी त्याला जॉईन नवीन थिंग करतोय. सुरुवात तशीच. I went to the market, do you know what I bought? I went to the market, do you know what I bought? Some red shiny apples, some red shiny apples, a big loaf of bread, a big loaf of bread, that's what I got, that's what I got. Next stanza. I went to the market, do you know what I bought? I went to the market, do you know what I bought? बघा त्या दोन साईडचं पण जॉईन करतोय मी. Some red shiny apples, some red shiny apples, a big loaf of bread, a big loaf of bread, a pack of color pencils, a pack of color pencils, that's what I got. Number 4, side number 4. I went to the market, do you know what I bought? I went to the market, do you know what I bought? Some red shiny apples, some red shiny apples, a big loaf of bread, a pack of color pencils, a pack of color pencils, a sack of gram flour, a sack of gram flour, that's what I got, that's what I got. Side 5 says, I went to the market, do you know what I bought? I went to the market, do you know what I bought? Some red shiny apples, some red shiny apples, a big loaf of bread, a big loaf of bread, a pack of color pencils, a sack of gram flour, a sack of gram flour, a pack of liquid soap, a pack of liquid soap, that's what I got, that's what I got. Number 6, child number 6. I went to the market, do you know what I bought? I went to the market, do you know what I bought? Some red shiny apples, some red shiny apples, a big loaf of bread, a big loaf of bread, a pack of color pencils, a pack of color pencils, a sack of gram flour, a pack of liquid soap, some juicy ripe mangoes, some juicy ripe mangoes, that's what I got. नंबर 7th. आता मी एकदाच म्हणतोय त्या लिस्टमधल्या, कारण जास्त आपल्याला ब्रीदिंग लागतं त्याच्यामुळे. I went to the market, do you know what I bought? I went to the market, do you know what I bought? Some red shiny apples, a big loaf of bread, a pack of color pencils, a sack of gram flour, a pack of liquid soap, some juicy ripe mangoes, a pair of blue bangles, a pair of
blue bangles. That's what I got. That's what I got. Now, child number 9, child number 8 says, I went to the market. Do you know what I bought? I went to the market. Do you know what I bought? Some red shiny apples, a big loaf of bread, a pack of color pencils, a sack of gram flour, a pack of liquid soap, some juicy ripe mangoes, a pair of blue bangles, a big jar of honey, a big jar of honey. That's what I got. That's what I got. Now, child number 9 says, I went to the market. Do you know what I bought? I went to the market. Do you know what I bought? Some red shiny apples, a big loaf of bread, a pack of color pencils, a sack of gram flour, a pack of liquid soap, some juicy ripe mangoes, a pair of blue bangles, a big jar of honey, a bunch of big bananas, a bunch of big bananas. That's what I got. That's what I got. Now, child number 10th says, आता 10th नंबरचा या सगळ्या 9 थिंग्स त्याच्यात ॲड करेल, तो शेवट करेल आणि म्हणेल, I went to the market. Do you know what I bought? Some red shiny apples, a big loaf of bread, a pack of color pencils, a sack of gram flour, a pack of liquid soap, some juicy ripe mangoes, a pair of blue bangles, a big jar of honey, a bunch of big bananas, a string of white flowers, a string of white flowers. That's what I got. That's what I got. I went to the market. Do you know what I bought? I went to the market. Do you know what I bought? याला आता तुम्ही तुमच्या पद्धतीने इतरही वस्तू जोडू शकता. मग तुमच्या मनात जे येतील ते. I went to the market. Do you know what I bought? Some new mobiles, some new mobiles. That what I got. आणि ही लिस्ट तुम्ही जोडू शकता. यू कॅन इन्क्रीज दिस लिस्ट मोर अँड मोर. आणि तुम्हाला मजा आली असेलच तर अशा पद्धतीने ह्या साखळीने याचं सिंगिंग करा, प्रॅक्टिस करा, खूप मजा येईल. आणि आठवा, रिसाईट करा. तर ह्या पद्धतीने तुम्ही ही कविता, ही पोएम सिंगिंग करू शकतात. आपलं चॅनल तुम्ही जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका. थँक्स. बाय बाय. टेक केअर.